धाव पाव दयाळा सद्गुरु तारकी गोविंद मला तारकी गोविंद तुझे नाम स्मरिता साधुजन गेले निज पदा तुझे नाम स्मरिता साधुजन गेले निज पदा पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे अभंग आहे बर का हा अभंग आहे पण आजू काय कोणाला आका सापडला नाही त्याच्यामुळे माझा पॉइंट असतो पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे 4 6 18 भागले अंत लागे ना कदा शास्त्राचा अंत इतका खोल आहे आता मला सरपंचांनी काही सांगितलं नाही रमेश भाऊंनी काही सांगितलं नाही नेमकं काय म्हणायचं ते थोडं तुमच्या आवडीनुसार झालं तर फरक पडेल आणि माझ्यावरती ठुलं तर माझ्या पद्धतीने चालेलच उद्या नको म्हणायला का बुवा अमुक अमुक ऐकायचं राहीलच बुवा तेव्हा माझी एवढी साकी झाल्याच्या नंतर तुम्हाला जर काय आवडेल असेल मला सांगितलं तरी काय वावगं ठरणार नाही 4 6 18 भागले अंत लागे ना कदा वा वा आमच्या याच ठिकाणी मित्रमंडळी आमचे मित्र याला बघ नाव विसरून गेलो एक मिनिट सानप आमचे सानप मित्रमंडळी सर्व तुम्ही आलात ही माझी फॅन मंडळी आहेत आणि खऱ्या अर्थानं या जरा पुढे येऊन बसा काय होतं लांब नाही थांबवू तर खऱ्या अर्थानं हे मंडळी एक चांगल्या पद्धतीचे तालीसुरी मंडळी आहेत आणि तुमचं स्वागत करतो कार्यक्रमाला आल्याबद्दल कारण माझं पामराशी काही थोरपण पायतली वानं पाय बरी तरी सानप मंडळी सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी आलात तरी त्यांचं स्वागत धन्यवाद म्हणून 4 6 आणि 18 भागले अंत लागे ना कदा 4 वेद साई शास्त्र आणि 18 पुराण यांना सुद्धा हरीच्या नामाचा अंत लागला नाही म्हणून 4 6 18 भागले 4 6 आणि 18 भागले अंत लागे ना कदा अंत लागे ना कदा अनमोन्य गुणी हाय भोती चरणावर मस्तक माझे सदा शिराळ पर्वतावरी तप केलंय हो खऱ्या अर्थानं आपण नाशिक पट्ट्यामध्ये आहोत आता तुम्ही मला काय आयडिया दिलेली नाही अमुक कथा लावा किंवा अमुक हे लावा आता माझ्या मनावरती ठुले म्हणल्यानंतर थोडं मी आपण या पट्ट्यात आहेत ना नाशिक मध्ये म्हणून इकडचं थोडं महत्व सांगूया रामा माझ्या हरी रामा सावळे रामा हो
राजा राज्य करीत होताना हो राम हरे राम राम जिर राम हो जिर रि गरी हरी हरी अयोध्येमध्ये दशरथ राजा राज्य करीत होताना हो राम हरे राम राम जिर राम हो जिरे रि हरी 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 पोटी नव्हती संतत म्हणून पोटी नव्हती संतत म्हणून कष्टी मनाला आणि जाऊन विचारू लागला वशिष्ठ मुनीला ना हो राम हरे राम राम जिरे राम हो जिर रि गरी हरी हरी रामायण सांगतं दशरथ राजाला 703 बायका आहेत. सानप मंडळी आता माझा कालच सामना झाला ना आपला गुंटांबरोबर बाराडी या ठिकाणी आमचा सामना होता आणि योगायोगाने आपले सगळेच मंडळी म्हणतात पहा मग रामायणामध्ये सगळ्यात अगोदर पार्ट कुणाचं आहे रामायण बिघडायचं काय तिचं नाव मंथरा. माझा सवाल होता मंथरा ही कुणाची मुलगी आहे तर बऱ्याचशा मंडळीला मंथरा ही कुणाची मुलगी अजून सापडलं नाही. पण मंथराला आई वडील आहेत. तसंच आपले वाघे मंडळी सुद्धा आपण वारी मागत असतो त्यावेळेस तुमच्या इकडे माहिती की नाही मला माहिती पण आमच्या इकडे आहे देव अंगात आल्याच्या नंतर म्हणतात दे म्हण रे बाबा काय चौरंग वारी दे मल्हारी पुढं काय तुझ्या वारीचा चालू द्या असं म्हणतात ना चौरंग वारी दे मल्हारी तुझ्या वारीचा म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सुधारून घेता आल्या पाहिजे. एकनाथ महाराजांचा अभंग आहे ओम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी तुझ्या वारीचा भिकारी वाक्य नाही आहे. ओम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी माझ्या मल्हारीची वारी ते नंतर आहे ओम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी माझ्या मल्हारीची वारी सावध होनी भजने लागा ते नंतर आहे. पहिलं कडो सांगतो तुम्हाला ओम वागा सोम वागा प्रेम नगरवारी माझ्या मल्हारीची वारी तुझ्या वारीचा भिकारी नाही वारीचा अधिकारी काय आहे तुझ्या वारीचा अधिकारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवरी तुझ्या वारीचा अधिकारी इच्छा मुरळी पाहू नका पडा नरकद्वारी तुझ्या वारीचा अधिकारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर उंचा वारी एखादं वाक्य माझे राहील असेल. फक्त मला एकच सांगायचं होतं तुझ्या वारीचा भिकारी वाक्य नाहीये तुझ्या वारीचा अधिकारी आहे. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. तसं वशिष्ठ मुनींना जाऊन विचारावं दशरथ राजाला बायका किती रामायण सांगतं 703 बायका आहेत पण त्यापैकी पट्टराण्या किती होत्या 3. ह्या 3 एक पुत्र नाही पण एक कन्या होती. रामचंद्र प्रभूंच्या अगोदर एक कन्या होती ती एका ऋषीला दिली. त्या कन्येचं नाव शांता. नाही तर उद्या सकाळी रामायण वाचून पण ते गुगलला आता सर्च करा. रामचंद्र प्रभूंच्या अगोदर एक मुलगी होती तिचं नाव शांता दशरथ राजाला. ती कुणाला दिली शृंगन ऋषीला दिली आणि पोटी संतता नव्हती म्हणून वशिष्ठ मुनींना जाऊन विचारलं महाराज माझ्या पोटी संतता काही नाही. वशिष्ठ मुनींना सांगावं राजा तुझं पुण्य जास्त झालेलं आहे तुला पाप करावं लागेल. काय करावं लागेल तुला एका बाणामध्ये 3 जीव घ्यावा लागतील. एक बाण मारायचा आणि 3 जीव घ्यायचे म्हणजे पाप आणि पुण्याचा काटा एक सारखा झाला पाहिजे तेव्हा जमन.
अव हाती धनुष्य घेऊन राजा चालला शिकार खेळत, शिकार खेळत आणि कळंबाच्या झाडावर जाऊन बसले राजा दशरथ ना. हो रामा हरे रामा रामा जिरे राम हो जिरे रिया कळंबाच्या व झाडावर जाऊन बसले दशरथ ना. हो रामा हरे रामा रामा जिरे राम हो जिरे हरी हरी. सानप मंडळी जसा सिद्धांत गेला तशी आज कंबर बांधली, नाही तर तुम्ही सांगावं. तर असू दे, आता कोणचं असन लय रात्रीचा असतो. माझी लिंक तोडू नका. म्हणून राजा दशरथ कळंबाच्या झाडावरती बसलेला आहे. इकडं मायबापाची कावड घेऊन श्रावण चाललेला आहे. माई बापाची कावड घेऊन माझे शिष्यमंडळी, आपले काय नाव आहे त्यांचं, संभाजी हांडुरे, ते नवरदेव, त्यांचा नाही इलाज झाला. आता लक्षपूर्वक ऐका मंडळी. आई बापाची कावड घेऊन चालला काशीला श्रावण. आता काही लोकांचं म्हणणे श्रावण बाळाचं लगीन झालं नव्हतं, श्रावण बाळाचं लगीन झालं होतं. त्याला एक बायको आहे, सुनबाई आहे का देणार नाव तिचं? श्रावण बाळाला एक बायको आहे, लग्न झालं तर श्रावण बाळाचं नाही म्हणायचं नाही. तिला नाव सुद्धा आहे, पण एखादा पॉइंट ठेवा लागतोय. मोकळं झालं जमन का? मग ते निवृत्ती महाराज सांगतात, माझा एक शिष्य होता, त्या शिष्याला आठवलं का बा गुरु संघ खेळायची. मग गुरुनी तो शेवटचा डाव ठुलता ना, मग गुरुला विचारलं एवढा डाव का नाही मला शिकवला. मग त्यांनी सांगितलं तो माझ्या बारगड्या मोकळ्या नसते केले का. आलं का लक्षामध्ये? सिस्टीम आले. राजा दशरथ कळंबाच्या झाडावर बसलेला आहे. माई बापाची कावड घेऊन चालला काशीला श्रावण, काशीला श्रावण. काशीला श्रावण व तहान लागली माता पित्या सराया. चल जिरे चल हरी हरी माता बोले श्रावणाला जी जी जी. सावळे रामा नारायला हो रामादाजी गजी जी गजी रजी. माता बोले श्रावणाला जी जी जी. साई बाबा नारायण हॅलो हॅलो. रामराजी गरी गरिया तहान लागली माता पित्याला जी जी जी. पांडुरंगाना देवाला हो रामादाजी गजी जी गजी रजी. आई वडिलांनी सांगावं श्रावण बाळा, वा तहान लागली काय करावं. एका बेलाच्या झाडाला कावड अडकवली. आईने सांगितलं होतं बाळा पाणी घेऊन ये. आई बाबा तुम्ही या झाडाखाली बसा, मी तुम्हाला पाणी घेऊन येतो. हाती झारी घेऊन निघाला पाण्याला श्रावण, पाण्याला श्रावण. पाण्याला श्रावण व पुढचा ऐका वर्तमान. रामदाजी गजी रामदाजी गजी राजी गरी गरी हरी हरी. आवा बुडबुड येता आवाज झारीचा बाण सोडला दशरथान, बाण सोडला दशरथान. आणि राम राम म्हणून अंग दिले
जिरे दाजी ग रि गरी हरी हरी. दशरथ राजाचा बाण लागल्याबरोबर राम 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 3 वेळा श्रवण बाळाने नाव घेतलं. राम राम राम. मग अजून रामचंद्र प्रभूंचा जन्म नाहीये. सरपंच सोडा. अजून रामचंद्र प्रभूंचा जन्म नाही तरी श्रावण बाळ राम 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 म्हटले. मग तो कोणता राम? अजून राम जन्माला यायचंय. तो कोणता राम? असे 4 राम आहेत. वैयक्तिक सांगेन मी तुम्हाला. आणि मग दशरथ राजाला वाटलं आपल्याकडून कोणत्या तरी मानवाला बाण लागलेला आहे. दशरथ राजा आजोड नाही माईकचा श्रावण बाळाजवळ आलेला आहे. मामा मामा काय केलं मामा? रामायण सांगत श्रावण बाळाचे दशरथ राजा मामा लागतो. मग कोणत्या नात्याने मामा लागतोय शोधायचं आपण. मामा मी मरतो याचं मला दुःख नाही मामा. माझ्या आई वडिलांना काशीला घेऊन चाललो होतो मामा. तुम्ही मला बाण मारला याचा दुःख नाही मामा. पण माझ्या आई वडिलांना काशीला कोण घेऊन जाईल? मामा माझ्या आई वडिलांची इच्छा होती आम्हाला काशीला न्यावं. तुम्ही बाण मारला याचा दुःख मला नाही मामा. पण माझ्या आई वडिलांना पाणी कोण पाहिजे मामा? मामा माझे आई वडील जंगलात आहेत. येताना मी गवताच्या गाठी मारल्या, दगडाच्या तिमानी रचलात आणि त्या रस्त्याने मामा तुम्ही जा आणि माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. हॅलो 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 येतोय मागून येतोय मागून. श्रावण बाळांनी सांगावं मामा मी मरतो याचं मला दुःख नाही. माझे आई वडील जंगलात आहेत. हॅलो त्यांना जर पाणी पाजलं तर खरी मला काशी यात्रा घडेन. श्रावण बाळाला पाठीवर घेतलं आणि राम राम म्हणून 3 वेळा श्रावण बाळांनी सांगितलं माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. एवढी शेवटची इच्छा आणि आत्मा सोडला. दशरथ राजा रडू लागला. काय करावं देवा? श्रावण बाळाला पाठीवरती घेतलं आणि ज्या रस्त्याने श्रावण बाळा आता गवताच्या गाठी देत दगडाच्या तमनी रचेत त्या रस्त्याने राजा दशरथ चाललाय. अवधारी घेऊन गेला दशरथ सुरदापासी सुरदासापासी. श्रावण बाळाच्या वडिलाचं नाव सुरदास आहे. काय आहे? सुरदास. आधी एक नाव ठेवतो मी, ते कामाला येते मला. श्रावण बाळाच्या वडिलाचं नाव काय? सुरदास. सुरदासाचा बाळ मी आहे श्रावण. श्रावण बाळ ओळख कोणाला सांगतो? दशरथ राजाला. मामा तुम्ही मला ओळखलं नसेल मागची वेळ, पण मी सुरदासाचा बाळ आहे राजा श्रावण बाळ. आणि मग आत्मा सोडला. राजा दशरथ आई वडिलांजवळ आला. श्रावण बाळाच्या सुरदासाजवळ. हे दोन्ही आंधळे होते. श्रावण बाळाचे आई वडील दोन्ही आंधळे होते. का आंधळे होते? याला शाप दिलता. कारण यांनी पूर्वजन्मीचे श्रावण बाळाचे आई वडील टिटवान टिटवी होते.
त्यांनी माशाचे डोळे फोडले होते. एक पाण्याचा डबक होता आणि ते पाणी आटलं म्हणून माशाचे डोळे कोणी फोडले? ह्या टिटवण टिटवीनं. टिटवण टिटवी कोण होते? श्रावण बाळाचे आई वडील. आणि मासा कोण होता? राजा दशरथ. मासा कोण होता? राजा दशरथ. त्याचे डोळे फोडे होते यांनी. ते पहिलेच आंधळे नव्हते म्हणून त्यांनी शाप दिलता, तुमच्या आदुपरी डोळे जातील, म्हणून या दोघांचे डोळे गेलते. याला कारण हे आहे, रामायण सांगतो. श्रावण राजा दशरथ श्रावण बाळाच्या आई वडिलाजवळ आला. हे दोन्ही अंध आहेत, यांच्या संग बोलावं कसं? आणि बोलल्यावरती आवाज ओळखल्यावरती पाणी पिणार नाहीत, काय करायचं? आणलेली झारी तोंडाला लावतोय राजा. आईच्या तोंडाला झारी लावल्याबरोबर तिनं सांगावं, श्रावणा तू झारी आमच्या तोंडाला लावतो, तू बोला ना का रे बाळा? तुला रात्रीच आम्ही पाणी आणण्यासाठी पाठवलं म्हणून राग आला? काय झालं? बाप म्हणला, श्रावण बाळा काय बाबा तू बोलत नाही? तसा तसा राजा हुंदके देऊन रडू लागला. काय करावं आता? काय करावं? बोलव नाही तर काय करू? आईनं सांगितलं, श्रावणा तू जर आमच्या बरोबर बोलला नाही तर तुझं पाणी सुद्धा आम्हाला नको. दशरथ राजाला बोलावं लागलं. मग दशरथ राजा काय म्हणतोय? राजा दशरथ आहे मी, सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला, आन माझ्याकडून लागला बाण, श्रावण गेला काशीला. रामदाजी गजी हे रामदाजी गजी रे दाजी री गरी री. तुमच्या बाळाला माझ्याकडून न चुकून बाण लागला आणि तुमचं बाळ हेही जगाची म्हणजे सोडून गेलेलं आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर काशीला गेलाय म्हटल्याच्या नंतर आईनं काय करावं? राजा राजा काय केलं? राजा अरे माझ्या श्रावण बाळाने तुझे कुठले किडी नळाचे वाघ तोडले होते राजा? आमच्या आंधळ्यांची काठी राजा तू हिरावून नेली राजा. आमच्या बाळाने तुझ्या किडी नळाचे वाघ तोडले होते का? का बाण मारला आमच्या बाळाला राजा? श्रावण बाळाचे वडील रडू लागले. सुरदास राजा काय केलं राजा? आमच्या आंधळ्यांची काठी हिरवून राजा. देवा श्रावण बाळाचे आई वडील म्हणते आई म्हणते राजा तुलाही 4 पुत्र होतील, तुला पण 4 पुत्र होतील, पण आम्ही जसं पाणी पाणी करून मरतो ना तसं तुला पण मरावं लागेल. कुणी शाप दिला? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी. राजा आम्ही जसं पाणी पाणी करून मरतो ना तुला 4 पुत्र होतील, पण एकाही पुत्राचं पाणी तुला मिळणार नाही. हा शाप कोणी दिला? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी. मग दशरथ राजा ज्यावेळेस खाली शिरी पंजरी पडला त्यावेळेस एकाही मुलाचं पाणी भेटलं का? रामचंद्र प्रभू तर वनवासालाच निघले होते. मग हा शाप कोणी दिला? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी. 4 पुत्र होतील पण एकाही पुत्राचं पाणी मिळणार नाही. एका गोष्टीने आनंद झाला, एका गोष्टीने थोडं दुःख वाटलं. आनंद असा झाला का आपल्याला होणारच नव्हतं काय, पण 4 होतील. पुढं दुःख असं झालं का पाणी भेटणार नाही, पण इलाज नाही. आणि मग त्यांचा अंतविधी केला राजा दशरथानं. आणि मग परत अयोध्येला आले आणि वशिष्ठ मुनींना सांगू लागले, माझ्याकडून
एका बाणामध्ये 3 जीव गेले. बाण किती मारायचे होते? बाण किती मारायचे होते? योगा तोंड जोडून. तुम्ही पुढे बसले म्हणून तुम्हाला विचारतोय. बनी नाही वावरात तंकारखंड किती वावरात. मावा गेला होता पण मी झालो देवाचा बाप. बाण एक मारायचा होता आणि 3 जीव गेले. दशरथाने एक बाण मारला ना श्रावण बाळाला, जीव किती गेले? श्रावण बाळाच्या आई वडिलांनी जीव सोडला आणि मग एका चित्तेवरती आग्न देऊन यांचा संस्कार केला. आता त्याच ठिकाणी सुतक सुद्धा धरलेलं आहे. कोणी धरलं काय झालं तो भाग वेगळा आहे. पुढचा भाग, राजा दशरथानं येऊन सांगावं वशिष्ठ मुनींना एका बाणात 3 जीव गेले. पुढे वशिष्ठ मुनींना बोलू लागले. राजा दशरथ आणि काही करावे लागेल साधन सांगा इथे बसून. रामदाजी गजी हे रामदाजी गजी रे दाजी गे री गरी री गरी. राजा दशरथाला सांगितलं वशिष्ठ मुनींना, जरी तो एका बाणामध्ये 3 जीव घेतले परंतु एक काम करावं लागेल. तुला स्वर्गामधून अप्सरा आणावं लागतील आणि त्या अप्सरा आणल्याच्या नंतर तुला शृंगन ऋषी, विभांडक ऋषीचा मुलगा कोण? शृंगन ऋषी. तो शृंगन ऋषींना आणावा लागेल. त्याच्या हस्ते यज्ञ करावा लागेल आणि त्या यज्ञातून काय प्रसाद निघेन तो तुला घ्यावा लागेल. मग शृंगन ऋषींना आणायचं म्हणल्यानंतर इंद्राच्या अप्सरा आणावं लागल्या. नाच गाण्यात तल्लीन करून आणावा लागला. आम्ही इंद्राच्या घरच्या तारंगना, आम्ही इंद्राच्या घरच्या तारंगना, आम्ही इंद्राच्या घरच्या तारंगना, आम्ही इंद्राच्या घरच्या तारंगना. नातुनिया खुश करू सकल जना. लय जीव निघला बर का मावा दादा, लय जीव निघला. काय करावं? अशाने कलाकाराचा थोडा आप होतो. आम्हाला रोज बी थोडा बघायची सवय, इलाज नाही. आमचे गुळवंचे असणारे जय मल्हार पार्टी, खऱ्या अर्थानं स्थानक मंडळी, त्यांनी सुद्धा गीताताईंना एक गीत गायला लावलेलं आहे. नक्कीच तुमच्यासाठी होईल. एवढं झालं का 2-3 गीतं होतील, नंतर कार्यक्रम बंद होईल. तसं नाही होणार. तेव्हा असं आम्ही इंद्राच्या घराच्या वारंगाना नाचुनिया खुश करू सकल जना, नाचुनिया खुश करू सकल जना. आम्ही इंद्राच्या घरच्या वारंगना, आम्ही इंद्राच्या घरच्या वारंगना, आम्ही इंद्राच्या घरच्या वारंगना. शृंगन ऋषी व आले यज्ञाला, पिंड काढले यज्ञातून, पिंड काढले यज्ञातून. शृंगन ऋषी व आले यज्ञाला, पिंड काढले यज्ञातून, पिंड काढले यज्ञातून. एका एका पिंडाला तांदूळ किती बोला गावन. रामदाजी गजी हे रामदाजी गजी रे दाजी गे री गरी हरी हरी. एका एका पिंडाला तांदूळ किती बोला गावन. रामदाजी गजी हे रामदाजी गजी रे दाजी री गरी हरी हरी. शृंगन ऋषींनी 3 पिंड काढले. 3 पिंड काढले त्या यज्ञातून. तर याच ठिकाणी एक आमचा म्हणजे कवीचा, आमचा नाही, कवीचा सवाल असतो. 3 पिंड काढले त्या यज्ञ होमातून, एका एका पिंडाला तांदूळ किती काटकर. एका एका पिंडाला तांदूळ किती बोला गावन. पिंड होते 3
पिंड किती होते 3. मग एका एका पिंडाला तांदूळ किती असं याचं गणित आहे. आणि ते तांदूळ एकदा त्याचं उत्तर सापड का पुढचं सगळं रामायण सापडते. जात असताना याच ठिकाणी आपल्या काही कोणाला सवाल नाही, पण कवीचं मत आहे. हे मत कुणाचं आहे? ज्यांनी कवन केलं त्याचं मत आहे का एका एका पिंडाला तांदूळ किती. पिंड 3, एका एका पिंडाला तांदूळ किती. असो कैकईच्या हातचा पिंड न्याला की घारीन, न्याला की घारीन. अंजनीच्या व पड्या मुखात जलमी हनुमान. रामदाजी गजी हे रामदाजी गजी जिरदाजी हरी 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 हरी. अर्ध्या अर्ध्या पिंडाच्या पंडितात राम लक्ष्मण, राम लक्ष्मण. अख्ख्या अख्ख्या पिंडाच्या पंडिता भर शत्रुघ्न. रामदाजी गजी हे रामदाजी गजी जिरदाजी हरी 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 हरी. अवया तिघांचा सांगा मारुती कोण नाथ्यान, कोण नाथ्यान. पिंड तेच होते तिच्या हात. कैकईचा हातचा पिंड कोणी नेला घारीनं. तो तिकडं मार्तंड पर्वतावरती अंजनी माता बसली होती, तिच्या मुखात पडला. एक शास्त्र सांगतं वाट्यात पडला. तिनं भक्षण केल्याबरोबर तिकडं मारुती राय जन्माला आली. म्हणून म्हटले आवया चौघांचा सांगा मारुती राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. कोण नाथ्यान, कोण नाथ्यान. एवढ्या प्रश्नाचं उत्तर देऊन पुढे बोला गाण. रामदाजी गजी हे रामदाजी गजी जिरदाजी हरी 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 हरी. अव गुरु माझे व पंढरीनाथ ज्ञान दिले त्यानं, ज्ञान दिले त्यानं. त्यांच्या कृपेनं सभेत गातो शाहीर ठक्षण. रामदाजी गजी हे रामदाजी गजी जिरदाजी हरी 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 हरी. माझ्या साथीला गीता सिद्धांत राहुल ढोलकी वाजवी छान, ढोलकी वाजवी छान. गावागुळच वाडी व तिथं हाय मळाबाईचं ठाण. रामदाजी गजी हे रामदाजी गजी जिरदाजी हरी 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 हरी. अव रोहित मास्तर म्हणे पंडिता उचलू नको पैन, उचलू नको पैन. आन गावागुळच वाडी उघ्यू मळाबाईचं दर्शन. रामदाजी गजी हे रामदाजी गजी जिरदाजी सुंदर रंग तुम नाग हे हे दाजी हे दाजी हे. यानंतर